ऐका, गोणाई माता आणि नामदेवरायांचे वडील दामू शेट्टी, रोजचा नित्य नियम की देवाला जीव घातल्याशिवाय अन्नाचा एक कणही खायचा नाही. प्रसंग आला, काही कामानिमित्त बाहेर जावं लागलं, वेळ आली, परंतु प्रश्न मोठा पडला की आता पांडुरंगाला नैवेद्य कोण अर्पण करणार. छोटा नामा घरामध्ये चर्चा ऐकत होता. दुडू 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 धावत आला आणि म्हणतो, बाबा बाबा काळजी करू नका, देवाला नैवेद्य मी अर्पण करीन. अहो, आज 5 वर्षाच्या पोराला मोबाईल सुटत नाही आणि देवाला नैवेद्य अर्पण करायची इच्छा तयार व्हावी, हे किती मोठं भाग्य आहे. प्रश्नाचं उत्तर मिळालं, काळजी मिटली. नामदेवरायांना वाटलं की आता देव माझ्या हातून जेवणार. पहाटेच उठले. उठल्यापासून आईच्या मागं लावलंय की आई लवकर कर ग, देवाला भूक लागली असेल. गोणाई माता म्हणते, अरे देवाला उठू तर दे, देवाला ब्रश करू दे, त्याला तोंड धुऊ दे, बरोबर की नाही. देवाला सकाळी भक्त येतील, काकडा होईल, भुपाळी होईल आणि मग माध्यान्नीच्या वेळी जा की तू ताट घेऊन. पण काय छोट्या नामदेवरायाला कसं असतं, कुणी आपण पहाटे लवकर उठल्यानंतर लवकर भूक लागते की नाही. आणि मग ते तर नामदेवराय 5 वर्षाचे होते. खरी भूक तर लागली होती नामदेवरायांना, पण देवाला जीव घातल्याशिवाय जेवायचं नव्हतं. कसा बसा दम धरला आणि मग माध्यान्नीच्या वेळी गोणाई मातेनं पंचपक्वानांचं ताट सजवून नामदेवरायांकडे दिलं. नामदेवराय ताट घेऊन रावळात गेले आणि देवासमोर ताट ठेवलं आणि देवाला म्हणतात, करा सुरू. काय म्हणतात? करा सुरू. आता एवढ्या अर्जवानं देव जेवणार आहे का? नामदेवरायांनी लक्षात घेतलं की दररोज बाबा नैवेद्य घेऊन येतात, आज मी आलोय म्हणून देवाला थोडं ऑकवर्ड होत असेल, संकोच वाटत असेल. ठीक आहे, 5-10 मिनिट वाट बघितली, पण देव काही जागचा खाल्ला नाही. अर्धा तास झाला, पोटातले कावळे मरायला लागले नामदेवरायांच्या, तरी देवानं काही जागा सोडली नाही. संयम संपला आणि नामदेवराय म्हणतात की देवा, आता जर का तू जेवला नाहीस तर तुझ्या पायाचा आणि माझ्या डोक्याचा जो संगम व्हायचा आहे तो होईल. आणि मग पाषाणाची मूर्ती थरथरा कापिली आणि जेवती लागली नाम्यासवेत. देवाला ताट पुसून चाटून पुसून चक्क करायला लावलं नामदेवरायांनी. आणि मग ते रिकामं ताट, ते ताटातलं फुलपत्र, वाटी अशी वाजवतच घराकडे स्वारी. आता मात्र रिकामं ताट गोणाई मातेनं पाहिलं आणि तळपायाची आग मस्तकाला गेली. आईचं कसं असतं, लेकराकडून एखादी गोष्ट काढून घ्यायची असेल तर आधी प्रेमानं सांगते. जवळ बोलवलं, नामा ताटातलं कुठे? नामदेवराय सहज, देवाने खाल्लं, इतकं सहज. गोणाई माता म्हणते, बरं नामा, मी तुला रागवत नाही, मी तुला काही म्हणत नाही, मला खरं खरं सांग, मित्रांनी मिळून संपवलं ना रावळात, खोटं बोलू नको. नामदेवराय म्हणतात, अगं नाही ग आई, देव जेवला ग, मी खोटं कसं बोलू. आई गोणाई माता म्हणते, नामा मी तुला खरंच काही करणार नाही, तू खोटं बोलू नको. पण नामदेवराय काही सोडायला तयार नाही. मग मात्र आईचा पारा चढला आणि आई म्हणतात, नाम्या खोटं बोलू नको, सांग लवकर, खरं बोल, खोटं बोलू नको. नामदेवराय म्हणतात, अगं आई, मला खोटं बोलतात कसं हेच माहित नाही, खोटं बोलायचं कसं असतं हेच मला माहित नाही. मग गोणाई माता म्हणते, देव जेवला म्हणतोस, काय म्हणतोस? देव जेवला, कुणी पाहिलं देव जेवला? कुणी तर पाहिलं असेल ना. नामदेवराय उत्तर देतात, अगं आई, कुणी कशाला ग पाहिलं पाहिजे, कुणी कशाला पाहिलं पाहिजे? या डोळ्यानी निघ पाहिला, देव जेवला, देव जेवला, देव जेवला, देव जेवला, नामदेवराय म्हणतात, अगं एवढे नखरे करत होता, कितीतरी वेळ मला थांबवलं, आता देव कसा जेवला तुला सांगतो. कमरेवरचा काढून हात, कमरेवरचा काढून हात, काल दिला तो दूध
दूध भात कालविला तो दूध भात मोडी मोरडीचा कालवला ग देव जेवला ग देव जेवला देव जेवला ग देव जेवला देव देवला देव देवला देव देवला देव देवला. आता तू काय काय दिलं होतं आणि त्याने कसं कसं खाल्लं सांगतो आई. ओ रपली ग त्यानं खीर ओ रपली ग त्यानं खीर तोंडी लाविली कोशिंबीर तोंडी लाविली कोशिंबीर फुरका आमटीचा मारियला ग देव जेवला ग देव जेवला देव जेवला ग देव जेवला